मात्र अंकितच्या खांद्यावरती असणार आहे. अंकित तू रोशन मात्र बॅटल मध्ये जाते रंगेल. पहिला चेंडू सोडीत चेंडू होता, थोडासा अगलपुट्याचा चेंडू होता, नसबत्तारा चेंडू होता, ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. पंचांच्या माध्यमातून निर्भूळ चेंडूची सांगता केली जाते. जबरदस्त क्रिकेट आपण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चांगलं क्रिकेट आणि मंत्रमुग्ध करणारं वातावरण तुरलगाव प्रीमियर लीग 2026च्या माध्यमातून आपण पाहतोय. निश्चितपणे मानाची स्पर्धा आपण पाहतोय, अभिमानाची स्पर्धा आपण पाहतोय, लाखमोलाची स्पर्धा आपण पाहतोय, तुरळ गावाची कथा सांगणारी स्पर्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. पुढचा चेंडू असणार आहे या स्पर्धे या फायनल्सचा लाभ घेत आहेत. पत्ताना क्रॉस करून चेंडू फेकलाय. चेंडू सर्व क्षेत्री आढळलाय. थोडीशी चूक करतोय कारण शतवर्षात करताना खुशी सगळ्याकडे जर आपण पाहिलं तर जायचं वर्षाव देखील होतोय. कुठे परत 3 चेंडू निर्धाव फेकले. त्यानंतर पुढचा चेंडू, हा चेंडू देखील निर्धाव चेंडू असणार आहे. कौतुक करावं लागेल रोशन चौकाराने शेतकऱ्याची आतषबाजी करण्याची. मोमेंटम चेंज होतोय मात्र ओलंदाजी ट्रॅकवरती असलेल्या खुशी जेव्हा संघाकडे जातोय. तो चेंडू पत्रा क्रॉस करून चेंडू फेकलाय. यांच्या माध्यमातून या खेळसाठी 100 रुपयाचं पारितोषिक, तसेच संघमालक मंगेशजी ठिके यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. योग्य ठिके मात्र गुरुवार अशा प्रकारचं गुंज प्रदर्शन आपण प्रत्येक गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहतोय. मेडल ओव्हरचा चान्स असणार आहे. अर्थातच रोशनकडे असणार आहे. 5 चेंडूचा खेळ मैदानाच्या हातामध्ये रंगला. जबरदस्त अशा प्रकारचं क्रिकेट आपण रोशनच्या माध्यमातून आपण पाहिलं. पूर्णपणे जखू ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे या ईश्वरी विलास संघाच्या मयूरला. हा चेंडू मात्र थोडासा रोशन चूक करतोय. थोडासा चेंडू कावडी असतीच्या खूपच बाहेरून फेकला आणि अवकाशात मात्र शुभारंभ होतोय, प्रारंभ होतोय. 37 धावांचा प्रयत्न करताना पहिलं षटक प्रगतीपथावर संघ मात्र जाऊन पोहोचतोय. एक बाद एक वरती जबरदस्त अशा प्रकारचं गोष्टीचे प्रदर्शन आपण रोशीच्या माध्यमातून आपण पाहिलं. तर रोशीने मात्र 6 चेंडू फेकले. 6 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त एक